नमस्कार मित्रांनो. तर आजचा प्रश्न पहा. एका घराचे बांधकाम पूर्ण करण्यास 6 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना किती दिवस लागतील? असा प्रश्न आहे. तर अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर एकच काम करायचं. हे जे पहिलं वाक्य आहे 6 मजुरांना 12 दिवस लागतात आणि हे दुसरं वाक्य आहे 8 मजुरांना किती दिवस लागतील. तर याचा असा एक फॉर्म्युला आहे, ते मी तुम्हाला सांगतो. M1 D1 इज इक्वल टू M2 D2 असा फॉर्म्युला आहे. ह्याला MDH असा सुद्धा फॉर्म्युला म्हणतात, ते नंतर आहे, ते मी तुम्हाला दुसऱ्या गणितात शिकवतो. ठीक आहे. चला तर ह्या फॉर्म्युल्याद्वारे हे गणित आपण सोडवू. तर बघा कसं आहे. पहिल्यांदा काय करायचं, M1 म्हणजे M म्हणजे काय, मजूर माणसं जे काय आहे ते. D म्हणजे काय, दिवस, जितके दिवस आहेत तितके. आता M म्हणजे मजूर, हे मजूर किती इथं 6, तर आपण इथं 6 लिहू. आणि दिवस किती इथं 12, 6 गुणिले 12 इज इक्वल टू M2 म्हणजे काय, 8 मजूर. M म्हणजे माणसं, मजूर 8 गुणिले दिवस आपल्याला माहीत नाहीत, त्याच्यामुळे तिथं आपण x लिहू. तर बघा 12 1 12 12 2 24 12 36 12 चौक 48 12 25 60 12 सकून 72 लिहिले. ह्यांचा गुणाकार किती आला, 72. नंतर 8x, 8चा आणि x चा गुणाकार 8x. आता हे 8 गुणाकारात आहेत, इकडे गेल्यावर भागाकारात किती झाले, x इज इक्वल टू 72 छेदस्थानी 8, 8 9 72. उत्तर किती आलं बघा, 9. तर 8 मजुरांना किती दिवस लागतील काम करण्यासाठी, 9 दिवस लागतील. हॅलो मित्रांनो. तर आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रश्न, काळकामवर दुसरा प्रश्न. तर बघा हा प्रश्न कसा आहे. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न आहे. तर बघा आता आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. मागच्या प्रश्नात आपण कोणता वापरला होता, M1 D1. आता याच्यामध्ये काय वापरायचा, MDH फॉर्म्युला वापरायचा. M1 D1 H1 म्हणजे पहिल्या वाक्यासाठी M1 D1 H1 घ्यायचं, दुसऱ्या वाक्यासाठी M2 D2 H2 घ्यायचं. आता M1 ची किंमत काय, M म्हणजे माणसं किंवा मजूर 15, आणि डे म्हणजे किती, दिवस 18 दिवस गुणिले 18, आणि तास किती 8 तास, हवर्स म्हणजे तास. नंतर इज इक्वल टू, आता पुढं काय दिलंय दुसऱ्या वाक्यात, M2 आणि D2 आणि H2 ची किंमत आपल्याला काढायची. सॉरी, H2 ची नाही, आपल्याला काढायचं आहे दिवसाची किंमत. तर दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, M2 ची किंमत किती दिलेली आहे, M2 ची किंमत दिली आहे 16 मजूर, 16 गुणिले 9. आता काढायचे काय आपल्याला, D काढायचा आहे ना. D म्हणजेच x, इथे x लिहू आपण. तर पहा यांचा गुणाकार किती झाला, 15 गुणिले 8 करू, 15 8 20, 120. तर 120 गुणिले 18, 18चा पाडा 0 पर्यंत, 18 2 36 ला 6चा हातची आली 3, 18 1 18, 18 3 21, 2160 आला. आणि इकडे पहा 16 आणि 9, 16 9 144. काय करू आपण, हे 144 लिहून घेऊ, 144x. आता हे 144 गुणाकारातले भागाकारात केले,
बघ कितीचा भाग बसतो. तर मित्रांनो याला 15चा भाग बसतो. म्हणजे आपलं फायनल उत्तर आलं 15. तर 16 मजूर 9 तास काम करून ते काम 15 दिवसात संपवतील. हे झालं आपलं उत्तर. चला तर मित्रांनो आता काळकामवर आपण तिसरा प्रश्न घेणार आहोत. 8 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 2 मजूर 9 तास काम करून किती दिवसात संपवतील. बघा हाच प्रश्न आपण आता ते मागचा प्रश्न सोडवला होता का, त्याच्यामध्ये जे सूत्र वापरलं तेच सूत्र याच्यामध्ये वापरायचं आहे. MDH M1 D1 H1 = M2 D2 H2 हे सूत्र आहे. M म्हणजे माणसं, मी तुम्हाला लिहून देतो वाटलंच तर इथं. M म्हणजे मॅन, D म्हणजे डे, H म्हणजे हवर्स. तर बघा पहिल्या वाक्यामध्ये काय दिले, पहिल्या वाक्यासाठी हे आणि दुसऱ्या वाक्यासाठी हे सूत्र. पहिल्या वाक्यात बघा काय आहे, 8 मजूर म्हणजे 8 माणसं गुणुले किती तास, दिवस किती 10 दिवस, तास किती 8 = आता हे झालं पहिलं वाक्य. दुसऱ्या वाक्यात काय म्हणते बघा, तेच काम 2 मजूर M2 म्हणजे 2, म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये 2 मजूर किती दिवस आपल्याला काढायचे, मग X लिहू, गुणुले किती तास काम करतात 9 तास. ठीक आहे. तर हे झालं त्यांचं काम. आता हे आपण सूत्र वापरलं आहे. आता हे गणित सोडवू आपण. 8 × 10 80, 80 × 8 640, 2 × X 2X × 9, हे 2X आणि हे 9 18X. आता हे 18 इकडे आले, किती झाले बघा. आता याला आपण कितने भाग देऊ, पहिल्यांदा 4ने भाग जातो का, नाही जात. 6ने जातो का बघा, 6ने बघा, 6 × 18, 6 1 6. तर बघा याचं उत्तर आलं 35.5. म्हणजेच 2 मजुरांना 9 तास काम करून ते काम 35 दिवस 5 तास एवढे त्यांना दिवस लागतील. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करता. धन्यवाद.